मी बोलतो. आमचा चांगला रॅपो आहे ना, बिझनेस पार्टनर्स आहोत आम्ही. बोलू का? ठीक आहे, तू बोल. पण जरा अस्वस्थ आहे तो सध्या. अहो, मला वाटतंय तुम्ही पण लवकर आता घरी जा. उगाच जानूला संशय नको यायला. ठीक आहे. कोण आहे? मस्त यार, मस्त. काय कमाल सीन झाला नाही बाहेर. मजा आली नाही आली? कारण मला मजा आली. यातनं एक गोष्ट क्लिअर झाली आहे जयंत. जानू जरी तुला विसरली असेल तरीही तिला तुझ्याबद्दल जे फिलिंग होतं ते तसंच आहे. तिचं सबकॉन्शियस माइंड तिला सांगते की या माणसाला हेट करायला हवं. कारण हा माणूस फक्त चुकीचाच नाही तर वाईट पण आहे. तुला तर फुल ऑन कॉन्फिडन्स होता ना रे, की जानू तर सगळं विसरलीये, तिच्या मनातून सगळं पुसलं गेलंय. सो तू नव्याने सुरुवात करशील, जानूला पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पाडशील आणि जिंकशील. अरे पण ती तुला तिच्या समोर उभं पण करत नाहीये. आणि ती जर तुला तिच्या समोर उभं पण करत नसेल तर प्रेमात पाडणं तर लांबच राहिलं नाही. आय लाईक इट. आय लाईक इट. आणि बघ ना, काय कमालीच्या वेळेवर मी एंट्री घेतली. जानूने कशी खणखणीत कानाखाली वाजवली तुझ्या. भाई साहब, अरे आज तर धुळवडे. कुठे आहे आमचा गुंड्या? मस्त रंग लावणार त्याला. आज धुळवडे माहिती की नाही? बाबा मला पण रंग लाव ना. अगं तुला मी रंग लावणार आहे आणि नुसता रंगाने तर पाण्याने भिजवणार सुद्धा आहे. काय रे? कसला गोंधळ चाललाय? कशासाठी एवढ्या मोठमोठ्यांदा ओरडा लागलाय? अगं आजी आज धुळवड आहे. अगं आज सगळं माफ असतं. मस्त रंग खेळणार होता मी. अरे तुझी हिंमतच कशी झाली हे सगळं बोलण्याची? या घरात रंग खेळायची प्रथा नाही, तुलाही चांगलं माहितीये. हे असले घाणेरडे प्रकार मला अजिबात आवडत नाही. त्या पिचकाऱ्या, रंग, ते पाण्याचे फुगे, हे असलं काहीही या घरात चालणार नाही, सांगून ठेवते सिद्धिराज. आजी ज्या ज्या वस्तू तू नाही म्हणतेस ना त्या त्या सगळ्या वस्तू मी आणलेल्या आहेत. त्यामुळे आज रंग खेळला जाणार आहे. संपला विषय. हे या घराची ही प्रथा नाहीये. आणि मला एक सांग सिद्धिराज, आज वरती इतका मोठा झालास तू, कधी बोलला नाहीस तू की मला रंग खेळायचे आहेत म्हणून. नेहमी ते असली थेरं करण्यासाठी तू तुझ्या मित्रांच्या बरोबर जायचास आणि मग संध्याकाळी बाथरूम संपूर्ण रंगवून ठेवायचास. इथपर्यंत ठीक होतं, पण या वर्षी असं काय घडलेलं आहे म्हणून तुला अगदी रंग खेळायलाच पाहिजे? म्हणजे मागच्या वर्षापर्यंत कधी घडलंच नाही. कारण मागच्या वर्षीपर्यंत आपल्या घरात गोड गोंडू छोटस पिल्लू नव्हतं ना. मग तिचे लाड तर भागवायच लागणार. ओके नाही? दे बॉल सोडून आता. हे सिद्धू बाबा आता तर मज्जाच येणार. अरे मज्जा नाही, फुल ऑन धमाल. डोळे मीट, मस्त सरप्राईज यासाठी. ये, चला.
काय पोरग क्रूज वरून जेव्हा पाण्यात तिने उडी घेतली ना तेव्हा असंच तुला सुनावलं होतं. तुझ्या पापांचा खडा अक्षरशः उघडा केला होता. सगळे हिशोब मांडले होते. ती तुला का सोडते या प्रत्येक गोष्टीचं रिझन दिलं होतं तुला जयंत. आणि तरी सुद्धा अवतीभोवती फिरतोस. तरी सुद्धा तुला वाटतं की ती तुझ्याकडे येईल. ब्रेव्ह बट स्टुपिड एज वेल. मूर्खपणा करतोयस जयंत. कमाल वाटते रे मला तुझी. कुठून आणतोच कुठून हा एवढा मोठा कॉन्फिडन्स. ती तुला हेट करते हे माहिती असून सुद्धा तिच्या पुढे याची हिंमत कशी होते रे तुझी. तुला माहितीये मी कशाची वाट पाहतोय. मी त्या दिवसाची वाट पाहतोय जेव्हा जानूला सगळं आठवेल आणि त्या दिवशी तुझी जी अवस्था होईल ना ती बघायची आहे मला. वॉट? तुला असं वाटतंय की सगळं पूर्वीसारखं चाललंय? विश्व, लेट मी टेल यू, आता पूर्वीसारखं काहीच राहिलं नाही. काही गोष्टी बदलल्या आहेत विश्व, आणि या बदललेल्या गोष्टींचे रिझल्ट आपल्याला लवकरच बघायला मिळतील. पण या बदललेल्या गोष्टींमधली पहिली गोष्ट म्हणजे मी, जयंत कानेटकर. नाउ जस्ट वेट अँड वॉच. तुला खूप सरप्राइजेस मिळणार आहेत या जर्नीमध्ये. जेव्हा दोन माणसं एकत्र येण्याचे ना फेजेस असतात, आणि राग ही त्यातलीच एक फेज आहे. बट डोंट वरी जानू, तुझ्यासाठी मी ही फेज फेस करायला तयार आहे. चला बाबाकडे गंमत आहे तुझ्यासाठी. काय गंमत सांग ना. पायने टाक पायने टाक पायने टाक. ए पायरी आहे, पायरी आहे, पायरी 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 पायरी. एक पायरी आहे, परत पायरी, परत पायरी, शेवटची पायरी. आता आपण आज जवळ आलो आहे. 1 2 3 सरप्राईज. वा सिद्धू बाबा मी पिचकारी बघू. घे की, आणि हे पण घे. कलर लावला